गाईज, गुड मॉर्निंग. तर सकाळ सकाळी मी निघली आहे नागपूरला जायला. येस, चंद्रपूरवरून नागपूरला जाण्याची आता वेळ आली. तर माझ्याकडून माझ्या सगळ्या इन्स्टा फॅमला हॅपी रिपब्लिक डे. हा व्लॉग मी थोडा लेट अपलोड करत आहे आणि मी ऐकलंय की इथे पोहे खूप जास्त छान मिळतात. मी ट्राय नाही केलंय पण मी खूप ऐकलंय, पण मी एकदा नक्की ट्राय करेन. आज मी काय बघते, बस स्टॉपवर पोहोचल्याच मला बस मिळून गेली. बस निघालीच होती, मी पटकन पकडली आणि नागपूरला पोहोचले 3 तासानंतर. तुम्हालाही वाटत असेल की मी खरंच बसमध्ये 3 तास झोपते का, तर हो, मी खरंच बसमध्ये 3 तास झोपून येते. नागपूरला पोहोचल्यावर मी इतकं छान दृश्य बघितलं. हे आजी आजोबा जे एकत्र एकमेकांचा हात पकडून रोड क्रॉस करत होते. एका बस मधून उतरले आणि दुसरी बस पकडली, कारण मला इथूनच डायरेक्ट क्लिनिकला जायचं होतं. गेल्या 3 दिवसापासून आयुषीने जे दुःख तिच्या मनात साठवून ठेवलं, ती मला आल्या सांगायला लागली. ऑफकोर्स तिची कहाणी ऐकून माझं पोट तर भरणार नव्हतं, म्हणून मी पटकन जेवण केलं आणि आज मी मस्त गाजरचा हलवा पण आणला होता. आज रिपब्लिक डे असल्यामुळे आम्हाला लवकरच सुट्टी झाली. त्या बाजूला आयुषी बसची वाट बघत होती आणि या बाजूला मी बसची वाट बघत होते. जाऊन बघितलं तर काय, माझ्या पूर्ण कबर्ड मध्ये पसारा होता. आधी मी हा क्लीन केला, त्यानंतर आम्ही इथे भाजी आणली. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की त्या दिवशी स्नेहा आली होती, तर ती पण होती आज रूमवर. आम्ही मस्त इथे मिळून जेवण केलं. तर मला काही लोकांनी डीएम केलं की तू स्नेहाला कशी ओळखते, तर स्नेहा आणि मी एकाच स्कूल मध्ये होतो, त्यामुळे आम्ही खूप छान मैत्रिणी आहोत. आणि स्नेहाला इथे नागपूरला काम होतं, त्यामुळे ती आमच्या फ्लॅटवर थांबली आहे. तुम्हाला आणखी काही प्रश्न पडला असेल तर तुम्ही कमेंट मध्ये विचारू शकता.